नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुशील पवार जयवंती अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपण बघणार GMC सोलापूरची जी जाहिरात आली आहे त्या जाहिरातीबाबत संपूर्ण विश्लेषण माहिती बघणार आहोत। कोणत्या पदासाठी किती कोणत्या कास्टनुसार जागा आहेत, त्यानंतर बघणार की अजून कोणत्या GMCच्या जाहिराती येणार आणि आचारसंहिता कधी लागणार याबाबत संपूर्ण माहिती। आचारसंहितेमध्ये काय काय प्रक्रिया म्हणजे करता येतं, कोणती प्रक्रिया नाही करता येत याबाबत सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती भेटणार। तत्पूर्वी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला काय करा, लाईक करा। आणि अजून एक माझ्याबद्दल सांगायचं, मी सुद्धा आरोग्य विभागामध्ये ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये मी कार्यरत आहे आणि मला ह्या फील्डबाबत भरपूर असा एक्सपिरियन्स आहे। तर अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर पटत असेल तर मी ह्या 78 75 03 41 27 या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे तुम्हाला। माझ्याकडे 4 प्रश्नपत्रिका आहेत, मी तयार केल्यात स्वतः, ज्या पेपर पॅटर्ननुसार पेपर असणार, म्हणजे मी जे तयार केले त्यानुसारच संपूर्ण पॅटर्न असेल। जवळजवळ 60 ते 70% तुम्हाला त्याचा फायदा होणार। 100 पैकी 60 ते 70% बोलतोय, खूप कमी नाही आहे, कारण एवढी गॅरंटी कोण नाही देत। म्हणजे त्याच पॅटर्ननुसार तुम्हाला त्या एक्झाममध्ये प्रश्न येतील। जर ते पाहिजे असेल तर या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा। 99 रुपयाला 4 प्रश्नसंच असणार, ते 3 मी स्वतः तयार केले आणि एक माझं सिलेक्शन झालं होतं 2023ला, तो एक प्रश्नसंच, असं मिळून 4 प्रश्नसंच असतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। पहिली जाहिरात बघू। सत्यमेव जयते हे दिसतंय तुम्हाला इथं। अर्जाची तारीख बघा 22 ऑक्टोबर होती आणि 12 नोव्हेंबर ही लास्ट डेट आहे। त्यानंतर खाली दिले की कोणत्या कास्टमध्ये, अजून एक सांगायचं याच्याबाबत अशी माहिती देण्यात आली आहे की याची रिस्पॉन्स शीट तुम्हाला भेटणार नाही। ठीक आहे, गड्डची जागा आहे, रिस्पॉन्स शीट भेटणार नाही। वयोमर्यादा सर्वांनाच माहिती आहे की वयाच्या 43 पर्यंत हे कास्टवाल्यांना बेनिफिट असणार याचं, आणि 38 पर्यंत हे 38 बघा इथे दिसतंय, 38 वर्षापर्यंत तुम्ही कास्टमध्ये ओपनमध्ये भरू शकता। जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधून येता तर 43 वर्ष तुम्हाला लागतील। त्यानंतर खाली बघा, जर दिव्यांग असाल तर 45 वर्ष, प्रकल्पग्रस्त असाल तरी 45 वर्ष, अनाथ असाल त्यांना 43 वर्ष आहे, आणि वार्ड ऑफ एक्स फ्रीडम म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन असाल तर 45 वर्ष, आणि अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 46 वर्ष राखीव आहे। एवढ्या वय असेल तुम्ही तरी सुद्धा हे फॉर्म भरू शकता। त्यानंतर परीक्षा पॅटर्न काय असणार तर 25 ऑनलाईन कम्प्युटर CBT होणार तुमची, कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT। त्यानंतर 25 प्रश्न मराठी असेल, 25 गणित बुद्धिमत्ता मिळून असेल, 25 तुमचे GK आणि चालू घडामोडी असेल, आणि 25 प्रश्न हे इंग्रजी ग्रामर, असे 100 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण, म्हणजे 200 गुणासाठी हा पेपर असणार आहे। पेपर ही TCS कंपनी घेणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला म्हटलं आहे की फेरफार तपास करता येणार, ऑनलाईन पद्धती फेरफार तपासात करता येणार नाही, याचा अर्थ तुम्हाला रिस्पॉन्स शीट भेटणार नाही, डायरेक्ट निकाल लावणार, याच्यावर तुम्ही कुठेही आक्षेप घेऊ शकत नाही। ठीक आहे, ही एक गोष्ट, म्हणजे रिस्पॉन्स शीट भेटणार नाही इथे, तुम्ही जे रिझल्ट लागला, जे निकाल दिला तो लागला। त्यानंतर इथे बघा खाली तुम्हाला दिसते रिक्त पदे, आता इथे जागा दिसते तुम्हाला खाली आल्यावर। ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता, http हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल www.vmgmc.edu.in वर वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर इथे खाली आता कास्टमध्ये तुमच्या वॅकन्सी दिल्या आहेत, कास्टमध्ये खाली दिसते आता तुम्हाला, म्हणजे कोणत्या कोणत्या बघा इथे आहे। बेसिक कक्षसेवकच्या सर्वाधिक जागा 123, कक्षसेवक म्हणजेच काय, वॉर्ड बाय ज्याला बोलतो, 123 जागा आहे। आणि त्यानंतर याचा बेसिक 15,000 आहे, सगळ्याच पदांना 15,000 ते 47,600 आहे। त्यानंतर बाहेर रुग्ण विभाग सेवक, बाहेर रुग्ण विभाग सेवक म्हणजे ज्याला OPD बोलतो आपण, OPD आउट पेशंट, OPD आउट पेशंट रेकॉर्ड काहीतरी असतं ते, OPD म्हणजे काय, पेशंट येतात आणि तात्पुरतं इलाज करून परत जातात, त्याला OPD बोलतात। IPD म्हणजे ज्यांना आपण ॲडमिट करतो ते पेपर, ते 2 टाईपचे पेशंट असतात। त्यानंतर शिपाई बघा, शिपाईसुद्धा 15,000 ते 47,600 आहे, 3 जागा आहे। आता हे 15,000 म्हणजे 15,000 पगार नाही येणार तुम्हाला, तुम्ही जेव्हा जॉईन झाले तर इन हँड तुम्हाला जर मोठ्या मेट्रो सिटीमध्ये असेल, नागपूर पुणे मुंबईसाठी सारख्या, तर इन हँड 26,000 येणार तुम्हाला
इन हँड. आणि तुम्ही जर अदर जिल्ह्यामध्ये असाल महाराष्ट्रातल्या कोणत्याही म्हणजे आता तुम्ही सोलापूरला आहे तर तुम्हाला इथे जवळजवळ तुम्हाला 23,500 ते 24,000 तुम्हाला काय येणार इन हँड सॅलरी पडणार, कारण हा मेट्रो सिटी नाही आहे सोलापूर. दुसरी गोष्ट अजून महत्त्वाची की ह्याच्या मागे आता 1 जानेवारीपासून 8वा वेतन लागणार, तर विशेष नाही, पेमेंट भरपूर वाढणार आहे. इथे बघा शिपायाच्या 3 पद आहे, माळीची 1 पद आहे, पंप सहवर्ती 1 आहे, त्यानंतर शिक्षक किरण सेवक 1 आहे, प्रयोगशाळा सेवक 2, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 2, त्यानंतर रुग्णपटवाहक 1 आहे, सहाय्यक स्वयंपाकी 3 आहे, परिचारिका जेवण विभाग सेवक 3 आहे, त्यानंतर भांडार सेवक 2 आहे आणि पोस्टमॉर्टम रूम परिचर 2 आहे. असे एकूण 153 जागा आहे गड्डच्या. आणि ह्यावर तुम्ही अप्लाय करू शकता. कक्षसेवकला जास्तच फॉर्म येणार आहे. कोणाला काही अडचण असेल त्यांनी कोणता फॉर्म भरावा, काय किती म्हणजे कोणत्या पदाचा मेरिट कमी लागू शकतो याबाबत तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर इथे दिसते की पात्रता काय, सगळ्या पोस्टसाठी 10वी पास आहे, काय सगळ्यांना 10वी पास आहे. पण इथे दिसते की सहाय्यक स्वयंपाकीला 1 वर्षाचं नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक येत असल्याचा अनुभव प्रमाणपत्र आहे. हे कुठेही भेटून जाते, तुम्हाला काही लोड नाही आहे, हे पण भरू शकता तुम्ही फॉर्म. ठीक आहे, अशा पद्धतीने हे म्हणजे सगळे पदाचे पात्रता आहे, सगळ्यांना 10वी पास आहे. आणि एक्झाम पॅटर्नसुद्धा सेम असेल जसं मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. त्यानंतर बाकी काहीही माहिती एवढी काही इम्पॉर्टंट नाही आहे. कोणाला किती टक्के आरक्षण आहे हे दिलं आहे. ठीक आहे, व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच शेअर करा. फ्युचरमध्ये तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होईल कोणत्याही भरतीच्या बाबतीत. धन्यवाद.